ही प्रचाराची सभा होती कुठं, ही विजयाची सभा तर होती। मुळामध्ये गेली काही वर्ष सन्माननीय अनिलजी पाटणकर, मीनाक्षीताई पाटणकर यांनी या घाटला परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम उभा केलं आहे। लोकमानसांशी त्यांची असणारी नाळ ही त्यांना निश्चितपणे विजय मिळवून देणार याची खात्री आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण, उत्तम पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधा या सर्वसामान्य माणसांच्या गरजा असतात। महानगरपालिकेची ही सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत आणि गेली 25-30 वर्ष या महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आहे। त्यामुळं देशभरातून रोजीरोटीसाठी इथं येतात त्या सगळ्यांना आपल्या मायकुशीत घेऊन त्या सगळ्यांना ह्या सोयीसुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमानं अत्यंत उत्तम पद्धतीनं झालं आहे। या परिसरामध्ये ते पाटणकरांच्या माध्यमातून झालं आहे। त्यामुळे लोकांना असणाऱ्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण झाल्यात। त्यामुळं आता भविष्यासाठी जे काही करायचं आहे त्यासाठी निश्चितपणे त्यांचा विश्वास हा सौभाग्यवती मीनाक्षीताई पाटणकर यांच्यावर आहे, अनिलजी पाटणकर यांच्यावर आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आहेत आणि निश्चितपणे शिवसेना ते सगळं करेल। एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक नाही, ही मराठी भाषेची निवडणूक आहे, ही मराठी अस्मितेची निवडणूक आहे, ही मराठी स्वाभिमानाची निवडणूक आहे। ज्या पद्धतीनं त्यांचा मुंबईवर डोळा आहे आणि गेली काही वर्षे सातत्यानं जे त्यांचे प्रयत्न चाललेत त्याच्यामध्ये शिवसेना फोडण्याचा हाही एक तोच प्रयत्न होता, कारण या सगळ्या गोष्टींना अडथळा ठरत होते ते उद्धवजी ठाकरे। त्यामुळंच हे पक्ष फोडायचं काम केलं। फोडा झोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती आहे। इंग्रज खरं तर इथं व्यापारी म्हणून आले होते आणि राज्यकर्ते बनले, हे राज्यकर्ते म्हणून आलेत आणि व्यापारी बनलेत। त्यामुळे यांच्यापासून मुंबई सुरक्षित ठेवायला हवी। मुंबई मराठी माणसाची आहे आणि मुंबईत मराठी माणूसच असेल। तर काय आहे की रोज रोज खोटं बोलतायत। 1 वर्ष झालं विधानसभाचा आमदार स्वतःची पातळी विसरून खाली आलेला आहे, गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरतोय। आता निवडणुकीच्या काळात पण सर्व कुटुंब फिरते, माझ्या सुनेला हात जोडून विनवणी करतायत, निवडून द्या निवडून द्या, SRA होणार। SRAचा आणि महापालिकेचा खरं म्हणजे संबंधच नाही आहे। स्वप्न तुम्ही दाखवलेलं आज 20-22 वर्ष आणि त्याच्यात एवढा बट्ट्याबोल झाला आहे आणि हे बिल्डर लोकांची नावं घेऊन विधानसभेत बोलतायत। म्हणजे तुम्ही सुपारी घेतले का? कालपर्यंत बिल्डर चांगला होता, आता तो बदलायचा आहे का? तर तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून लोक कंटाळली आहेत। लोकांना खरंच विकास हवा आहे, पण ही महाराष्ट्रातली मुंबईतली मराठी माणसं आहेत आणि या मराठी माणूसची ज्या दिवशी सहनशीलता संपते ना त्या दिवशी मराठी माणूस दाखवतो मी काय आहे। पण ते आजसुद्धा थांबलेत, त्यांना खरा विकास हवा आहे आणि आम्ही विकासाला कधी विरोध केला नव्हता, पण बघितलं ना तुमचं राजकारण चालू होतं विकास, म्हणून आता आम्ही आमचं पुढचं स्टेज ठरवलेलंच आहे की घाटल्याचा SRA, घाटल्याचा विकास उतरणार त्याच्यामध्ये। मी तेच म्हटलं ना, मी स्वतः सांगितलं आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक लढणार म्हणून। यापुढे अनिल पाटणकर आणि पाटणकर कुटुंबातून कोणीही नसेल। जर आमच्या मुलांनी ठरवलं की मला लढायचं तर आम्ही सांगणार, जसे आम्ही 10-20 वर्ष या विभागासाठी आम्ही मेहनत केली तसे तू मेहनत करायची, तुझं अस्तित्व निर्माण करायचं। बापाच्या जीवावर, आईच्या जीवावर, भावाच्या जीवावर जेव्हा आम्हाला मिळालं नाही आणि आम्ही आमच्या मुलालासुद्धा ती शिकवण दिलेली नाही की तसं आईचं घ्यायला। आणि म्हणून साहेब म्हणाले की कुटुंब कल्याण योजना आहे। मी तेच म्हणतो आहे की तुम्हाला विकलं जातं आहे। 2000 रुपये घरात दिले तर 5 वर्षाचे 90 पैसे, पण एका कुटुंबाला मिळाले तर 20 पैसे पण नाही मिळत आहेत। आम्ही म्हणतो स्वाभिमान विकू नका। एक साडी दिली जाते, 5 वर्षात एका साडीने भागणार आहे का? उमेदवार ओळखीचा नाही म्हणून लोकांसमोर पंत्या आणून दिलेल्या जातात। मार्गशीर्ष महिन्याचं कारण दिलं जातं आहे। जर मार्गशीर्ष महिन्याला तुम्ही आज जर पंत्या देत आहे तर गेल्या वर्षी निवडून आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यावर मार्गशीर्ष होता तेव्हा पंत्या नाही वाटल्या, तर लोकांच्या भावनेशी खेळायला जात आहे। आता हळदी कुंकाचं औचित्य साधून लोकांना हळदी कुंकासाठी या घेऊन जा 10-20 हजार रुपये सौभाग्याशी खेळलं जातं आहे आणि आम्हाला ते लोकांना दाखवून द्यायचं आहे की ह्याने तुमचं इमान विकलं जातं आहे आणि ते पण किती कवडी मोलामध्ये। तुमचा अधिकार विकू नका, संविधानाने दिलेला हक्क आहे आणि तो व्यवस्थित बजवा। आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की जे समोर उमेदवार आहेत त्यात मीनाक्षी पाटणकर 20-25 वर्ष काम करते, लायक आहे, शिकलेली आहे, ग्रॅज्युएट आहे, चेंबूर नागरिक बँकेत बोर्ड डायरेक्टरवर आहे। तुम्ही डोळ्या मिठाने विचार करा उमेदवाराचा आणि मी सांगतोय म्हणून नव्हे, पक्ष सांगतोय म्हणून नव्हे, तर तुम्ही तिची कर्तृत्व, तिचं व्यक्तिमत्व बघा आणि मशालला तेच सांगणार सगळ्यांनी उठा, बाहेर पडा। मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, मुंबईमध्ये आपलं अस्तित्व टिकावं म्हणून
आता नाही तर कधी नाही. नाही, आम्ही तर राजकारण करतच नाही. आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे जे काही आता उद्या आम्हाला आमच्या विभागाने आम्हाला निवडून दिलं तर आम्ही समाजासाठीच जगणार आहे. कामं पण आम्ही करणार आहोत. आणि मेन मुद्दा आहे तो आता गल्ली गल्ली फिरताना आम्ही बघतोय, लोक म्हणतात वहिनी आम्हाला आता लादीकरण नको आहे, आता जरा आमचे आता बिल्डिंगचं बघा. SRAचा मेन मुद्दा आहे इथे. त्यासाठी आता पाटणकर थोडंसं त्यासाठीच काम करणार आहेत. आम्हाला निवडून दिलं तर BMCचे कामं आपण करणारच आहोत आणि मग SRAच्या पाठी आता लागणार आहेत पाटणकर. पहिलं काम हेच आहे की लादीकरण आहे, कारण ती 4 वर्ष प्रशासन असल्यामुळे विभागात कामं झालेली नाही 4 वर्षामध्ये. ते एक पहिलं काम असणार आहे. आणि त्याच्यानंतर जसं आपलं कामाची सुरुवात होईल, आपला आता अर्थसंकल्प येईल, त्याच्यानंतर आपल्याला बजेटमध्ये आपल्याला फंडिंगचं मिळेल, त्याप्रमाणे आपण कामं घेऊ. कारण पहिलं ते आहे टॉयलेटचा प्रश्न आहे. एक तर 2 ठिकाणी तर खूप टॉयलेट, तुम्हाला माहिती आहे, एक आपण 1 मजली टॉयलेट बनवली आहेत आपण, पण आहे 2-3 असे आहेत की तिथून जाताना पण अजून स्मेल येतो. त्यासाठी पहिलं प्राधान्य त्याला देणार आहे, कारण नगरसेवकचं कामच ते आहे, वॉटर गटर मीटर. पण त्या व्यतिरिक्त पण आम्ही चांगली कामं इथे विभागामध्ये केलेली आहे. इथे सावली नाका बघाल तुम्ही, गुडघाभर पाणी साचत होतं, त्याच्या अंडरग्राऊंड आपण काम केलेलं आहे, ते दिसत नाही आहे. मग ते काम आपण केलं आहे. समोर क्रिस्टलचा नाला आहे, अमरनाथपर्यंत ती शाळेचा रस्ता आहे. आज ती शाळा, मुलं चांगल्या ह्याच्यात शाळेत जातात, तिथे पाणी साचत नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे इतकी कामं केलेली आहेत आणि आम्ही कामं घेऊन जाणार आहे लोकांकडे. जे निवडणूक असते ही झाल्यानंतर सर्वांनी पुन्हा गुण्यागोविंदाने आपापलं काम करायचं असतं. हे करत असताना मला प्रकर्षाने जाणवलं, मी जेव्हा पाटणकर साहेबांच्या विरोधात उभा होतो त्यावेळेला त्यांनी कधी मला म्हणजे कुठे माझ्या विरोधात एखादी गोष्ट केली नाही, मी कधी केलं नाही, कारण अशी गोष्टच करायला काय लागली नाही. त्यानंतर कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये कोणीही इतर जे कोण आता आले असतील आमचे इतर लोक, हे कोणी नव्हते. दीपक सावंत होता, मी होतो आणि हे सगळे पाटणकर वहिनी होत्या, सगळे सैनिक होते, शिवसैनिक होते. तर मला सांगायचं एक तात्पर्य एवढं की एवढा वर्ष जर आम्ही लोकांची सेवा करतो आहे, आणि मी प्रकर्षाने एक मला जाणवलं, मी ज्या वेळेला विभागामध्ये फिरत होतो, आता खासदारकीची निवडणूक होती, ही माझी ताई म्हणजे मीनाक्षीताई पाटणकर या ज्या एक सुसंस्कृत आणि चांगल्या सुशिक्षित अशी एक चांगली घरंदाज अशी एक स्त्री आहे. लोकांशी कसं नातं जुळायचं ते कामापुरता मामा बघत नाहीत, तर त्या लोकांशी मनापासून नातं जुळतात. म्हणून मलाही ते भावलं. म्हणून एक भाऊ म्हणून मी माझं कर्तव्य समजतो की आत्ताच्या निवडणुकीला कोणीही कुठल्या भूलथापांना बळी पडण्यापेक्षा, काळा पैसा कधीही तुमच्याकडे कितीही येईल, परंतु अस्सल एक नंबरी सोनं जे आहे ते म्हणजे हे आमची पाटणकर मीनाक्षीताई पाटणकर आहे. पाटणकर साहेबांनी त्यांची नाल कधी तोडली नाही. म्हणजे लोकांमध्ये ज्या वेळेला कोरोना झाला किंवा ते नगरसेवकाचं इलेक्शनच्या टर्म संपल्यानंतर देखील ते प्रत्येक कामामध्ये लोकांच्या सुखदुःखात हजर होते, सगळ्यांना मदत करायचे. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना शेवटी विरोध कसा असतो, हा तेवढ्यापुरता तेवढा असतो. जर एखाद्याला स्वार्थच असतं तर आता सगळ्यांना माहिती आहे की कुठे आर्थिकदृष्ट्या किंवा इतर प्रलोभने दिले जातात. ह्या सगळ्यांना झुगारून आम्ही एक सच्चा मतदार, एक मी सामाजिक कार्यकर्ता आहे, ह्या हिशोबाने माझ्या मनाला पटलं की ही माझी ताई उभा आहे आणि तिला निवडून देणं गरजेचं आहे. म्हणून मी देखील तेवढ्यात जिद्दीने सगळीकडे फिरतो आहे आणि सगळ्या लोकांना विनंती करतो की ह्या माझ्या ताईला निवडून द्या. दुसऱ्या विरोधात बोलणं फार सोपं असतं, पण स्वतःचं चांगलं जर स्वतःकडं चांगलं असेल तर दुसऱ्या विरोधात बोलायचंच कशाला, कारण त्यांना दुसरं काय बोलताच येणार नाही. एवढं पाटणकर साहेबांनी चांगलं कामं केलेले आहेत. आणि जर निवडून आले तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या वतीने सांगू इच्छितो की हे तर मीटर गटर हे सगळं आहेत, परंतु त्याच्यासोबतच एक व्यसनमुक्तीचं एक मी नक्कीच इथे त्यांच्यामार्फत लावीन. स्वच्छता मोहीम असू दे. पुन्हा सांगतो, शताब्दी जे हॉस्पिटल आहे, ज्या शताब्दी हॉस्पिटलचं खाजगीकरण होत चाललं आहे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिला लढा मुंबईमध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत तो मी लढलेला आहे. काही लोक आमचे गुरु सांगतात की त्यांनी काय काय केलं, काय काय नाही, हे त्यांना माहिती. काय केलं असेल काय नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहेत. एवढं सांगू इच्छितो की नक्कीच
आपला जो मशाल आहे ही जिंकून येणार आणि ही मशाल सगळ्या खोटारड्या लोकांना जाळून टाकणार. या मशालीच्या आगीमध्ये सगळे जळून जाणार. ही मशाल गोरगरिबाची मशाल आहे. जर घरी जेवण शिजत नसेल या आगीनेच आपलं जेवण शिजू शकतं अशी ही मशाल आहे. आणि ह्या सगळ्यात कोणीही पैशावर भाड्याने आणलेल्या नसतात, तर हे तनमनाने काम करणारे असतात. आणि कोणी काय दिलं तर मी सगळ्या जनतेला नम्रतेपूर्वक विनंती करतो की आलेले जी काही संपत्ती असेल, जे काही गोष्टी असतील ते घ्या, पण ह्या माझ्या लक्ष्मीला म्हणजे आमच्या मीनाक्षीताई पाटणकर यांना निवडून द्या अशी मी तुम्हाला सर्व जनतेला विनंती करतो. आणि आपण सर्वांना 2 नंबरचं जे बटन आहे, जे मशालीचं बटन आहे, ते दाबून आपण सर्वांनी निवडून द्यायचं आहे अशी विनंती करतो. आणि धन्यवाद. आज प्रचाराला आता उद्याचा 1 दिवस राहिलेला आहे आणि आज आमची सभा, जाहीर सभा आहे. नितीन बानगुडे साहेब येणार आहेत आणि जे आम्ही कामं केलेले आहेत विभागामध्ये ती घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आणि नितीन बानगुडे साहेब तेही आपलं कामच सगळ्या मतदारांना सांगणार आहेत. आणि पुढची जी कामं असतील जी आपण नगरसेवक माध्यमातून करतो त्या कामाचं आपण आज लोकांना त्याचं आव्हान करणार आहे की तुम्ही काम करणार त्याला वोट करा. गेली 14 वर्ष झाली पाटणकर साहेब नगरसेवक झाले आणि आज विभागात तुम्ही बघाल तर आम्ही कुठे हे दिलेलं नाही आहे. जसं आपण नगरसेवक झालो, बचत गट असतील, अंगणसेविका असेल, कोरोनामध्ये तर तुम्हाला माहिती आहे आम्हीच होतो इथे, बाकी कोण नव्हतं. आता हे आलेत 15 वर्षांनी आणि हे आम्ही मतदारांना सांगतो आहे की कुठल्याही भूलथापांना तुम्ही हे करू नका. लक्ष्मी येते पण तुम्ही आम्हाला बघा, काम बघा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.